किती दिवस आपण दुसऱ्याच्या मोटिवेशनची वाट पाहत बसणार आहे. अनेक जे सिनियर सिटीजन आहेत, अनिल कपूर सारखे, वय किती आहे त्यांचं, पण त्यांना फिट पाहतो कारण की मला माझ्या जीवनामध्ये भरपूर काही करायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. 2026 माझ्यासाठी खूप छान जाणार आहे, 2027 अजून छान जाणार आहे. अशा प्रकारची प्लॅनिंग आपण करतो किंवा विचार करतो. मग आपण डायऱ्या भरतो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रॅक्टिस करतो आणि हे सगळं करून आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि मग आपण म्हणतोय की सगळ्या गोष्टी खोट्या आहेत किंवा ह्या जमण्यासारख्या नाहीत आपल्याला बाबा. आणि मग आपण बॅक टू पॅव्हिलियन आपलं तेच नॉर्मल लाईफ आपण जगत असतो. आपण आपल्या जीवनातील खेळण्याची पीच सोडून देतो. असं अनेकांच्या बाबतीमध्ये होतं आणि असं का होतं याचा विचार खूप वेळा माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि मी काही प्लॅनिंग स्वतःच्या बाबतीमध्ये केले, मी काय काय केलं किंवा मी कशा प्रकारे स्वतः डेव्हलप केलं आणि याच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःला कसं डेव्हलप करू शकेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि अभ्यास मी मधल्या कालावधीमध्ये करत होतो. म्हणून आपले व्हिडिओ येण्याला थोडा उशीर झाला, तर यापुढे व्हिडिओ रेग्युलर येतील. मला असं वाटतं किती दिवस आपण दुसऱ्याच्या मोटिवेशनची वाट पाहत बसणार आहे आणि तोच आजचा विषय आहे असं आपण बघूया. होतं काय की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोपर्यंत कोणते ना कोणते व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ सुरूच आहेत. आपण जर समजा एखादा व्हिडिओ सर्च केला किंवा पूर्ण पाहिला तर त्या प्रकारच्या सिरीज, त्या प्रकारचे रील्स आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. मग आपल्याला खूप भरून येतं, आपण खूप उत्साहाने कामाला लागतो आणि सरते शेवटी काहीच होत नाही. रोज रात्री झोपताना मी उद्या सकाळी ह्या गोष्टी करेल, असं करेल, या गोष्टी डोक्यामध्ये असतात, पण सकाळ झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद होऊन जातात. हे तुमच्या माझ्या बाबतीमध्ये देखील आहे. माझ्या बाबतीमध्ये मी त्याच्यावर ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी ओव्हरकम केला आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पण आज आपण अशा 5 गोष्टी बघणार आहोत की जो विचार तुमच्या मनामध्ये आलेला आहे तो ताबडतोब कशा प्रकारे तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल. हे फक्त आणि फक्त विशिष्ट वयोगटासाठी नाही आहे, अनेकांसाठी आहे. मी माझ्या आजूबाजूला देखील किंवा ओळखींमध्ये देखील जी लोक 60 वर्षाचे, 70 वर्षाची आहेत त्यांना पाहतोय आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की उद्यापासून मी थोडा प्रॅक्टिस करेल, व्यायाम करेल आणि काहीच होत नाहीये. आज आपण अनेक जे सिनियर सिटीजन आहेत, अनिल कपूर सारखे, वय किती आहे त्यांचं, पण त्यांना फिट पाहतो कारण की ते उद्यावर कोणतीही गोष्ट ढकलत नाही. ते आजचा विचार करतात. यासाठी ह्या 5 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट, परफेक्ट वेळेची वाट बघू नका. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये विचार आला ती गोष्ट अर्धा मिनिटं, 1 मिनिटं लगेच करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ मला मेडिटेशन करायचं आहे, उद्या सकाळी करेल, गुरुवारपासून करेल, सोमवारपासून करेल, अजिबात नाही. आत्ता काय करा, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून तुम्ही दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा आणि सांगा की मी आत्तापासून ध्यानाला सुरुवात केलेली आहे. व्यायाम करायचा असेल तर उठा आणि व्यायाम करण्यासाठी त्याच्या आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आपली स्ट्रेंथ. त्यामुळे एक राऊंड मारून आहे, चाला, 5 मिनिटं, 10 मिनिटं चाला, व्यायामासाठी चाला. बघा तुम्हाला लगेच फरक पडेल. लिखाणकाम करायचं असेल, उठा, काहीतरी लिहा. मी उद्या करेल, परवा करेल, माझ्याकडे वही नाहीये, चांगलं पेन नाहीये, कशाचाही विचार करू नका. मी अनेकांना बघितलं, खूप काही करायचं आहे तर मी दुकानात जाईल, मग मी डायरी घेईल, मग मी पेन घेईल किंवा मी वॉकला जाण्यापूर्वी मी हेडफोन घेईल, चांगला मोबाईल घेईल, चांगले शूज घेईल, मग मी जाईल. नाही, आत्ता या क्षणी जे तुमच्याकडे आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करा. दुसरं, इन्फॉर्मेशन डाएट करा. आता तुम्हाला वाटेल की हा काय प्रकार आहे. इन्फॉर्मेशन डाएटचा अर्थ की इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती किती घ्यायची याच्यावर तुम्ही थोडी निर्बंध आणा. होतं काय की आपण फक्त माहितीच गोळा करतोय परफेक्ट होण्यासाठी आणि ही माहिती, ती माहिती, मग मी वॉक करण्यापूर्वी काय केलं पाहिजे, मी लिखाणकाम कसं केलं पाहिजे, मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यापूर्वी काय केलं पाहिजे, सगळी माहिती फक्त आपण गोळा करतो आणि इम्प्लिमेंट करत नाही. यासाठी इन्फॉर्मेशन डाएट त्याला नाव दिलेलं आहे. ते तुम्ही सुरू करा. थोडकी माहिती बघा, लहान बघा, कमी बघा आणि सुरुवात करा. जे तुम्ही शिकलेले आहात, एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला, लगेच तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला चांगला फरक पडणार आहे. तिसरी गोष्ट, 5 मिनिटाचा नियम लागू करा. रोज 1 तास घालवण्यापेक्षा सुरुवात 5 मिनिटांनी करा. जर तुम्हाला उद्यापासून व्यायाम करायचा असेल, रात्री 12 वाजता तुमच्या लक्षात आलं तर फक्त 5 सूर्यनमस्कार तुम्ही करा, 5 मिनिटं तुम्ही चाला, 5 तुम्ही स्क्वॉट्स मारा,
बघा, तुम्हाला जाणवेल. 5 मिनिटं मेडिटेशन करा, त्याच्यातून तुम्हाला सवय होऊन जाईल. आणि एकदा शरीराला आपल्या सवय झाली की आपलं शरीर दुसऱ्याशी तीच गोष्ट मागतं. उदाहरणार्थ, जर मी आज दुपारी 12 वाजता पोट भरून जेवलो तर उद्या बरोबर 12 वाजता मला भूक लागणार आहे. शरीराला सगळ्या गोष्टी माहिती आहे. शरीराला जर तुम्ही व्यायामाची सवय लावली तर तुमचं शरीर व्यायाम मागणार आहे आणि तुमचं शरीर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. ही गोष्ट कधीही तुम्ही विसरू नका. म्हणून जे काही कराल 5 मिनिटांनी सुरुवात करा. 5 मिनिटंच फक्त ती गोष्ट सुरुवातीला करा, पण रोज 5 मिनिटं करा, मग 6 मिनिटं करा, मग 7 मिनिटं करा. अशा प्रकारे आपण त्याची सुरुवात करू शकतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो. चौथी गोष्ट, फोकस करण्यासाठी रूल लक्षात ठेवा. एक याचा अर्थ तुम्ही अगोदर फोकस करणार आहात त्या एकाच गोष्टीवर करा. मला भरपूर गोष्टी करायच्या आहेत, पण मला आत्ता गरजेचं काय आहे त्याला म्हणतात वन रूल. एकच गोष्ट फक्त, मला आत्ता काय करायचं, मला आज काय करायचं, मला महत्वाची गोष्ट काय. माझ्यासाठी 5 गोष्टी महत्वाच्या आहेत, पण त्यापैकी अति महत्वाचं काम काय आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्या. ती गोष्ट सर्वात अगोदर करा, फोकसने करा आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टींना प्राधान्य द्या. जर तुमचं प्राधान्य हे व्यायाम करण्यासाठी असेल तर त्याला तुम्ही विचार करा. डाएट असेल तर डाएटला तुम्ही द्या. काम असेल तर कामाला द्या. जॉब शोधायचा असेल तर जॉब शोधण्यासाठी द्या. याच्या माध्यमातून आपला पूर्ण विचार, पूर्ण फोकस एकाच गोष्टीवर होतो आणि ती गोष्ट आपल्याला हळूहळू जमायला लागते. इझी आपण ती गोष्ट करतो आणि मग आपण म्हणतो की आत्ता मला वाटतं आहे की याच्यामध्ये काहीतरी प्रगती होणार आहे. यासाठी हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, कारणं देणं बंद करा. आपण कारणं खूप देतो. ही गोष्ट माझ्याकडे नाहीये म्हणून मी करत नाहीये, माझ्याकडे चांगले शूज नाहीये म्हणून मी वॉक करत नाहीये, माझ्याकडे चांगलं भांडवल नाहीये म्हणून बिझनेस करत नाहीये, माझ्याकडे ही गोष्ट नाहीये म्हणून मी प्रगती करू शकत नाही, मला घरच्यांचा सपोर्ट नाहीये म्हणून प्रगती करू शकत नाही, माझ्याकडे माणसं नाहीयेत म्हणून प्रगती करू नाही. तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, तुम्ही तुमच्या विश्वासाने ती गोष्ट सुरुवात करा. लगेच सुरुवात करा. कारणं देणं बंद करा. कारण की तुम्ही यशस्वी लोक जे आहेत ते कधीही कारणं देत नाहीत. आजपर्यंत आपण असे अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून मंत्र किंवा काही उपाय आपण पाहिलेले आहेत. त्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात, निश्चितपणे करतात, पण त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की त्या गोष्टींसाठी देखील लोक कारणच देत होती की जमत नाहीये किंवा ध्यान करताना घरामध्ये खूप लोक आहेत त्यामुळे मला मेडिटेशनला एकाग्रता होत नाही किंवा मला एकांत मिळत नाही. काही नाही, तुम्ही सुरुवात तर करा. कारणं देणं बंद करा. यापुढे अशा विषयाचे व्हिडिओज आपण आणणार आहोत. तुमचं वय कोणतंही असू द्या, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे, भरभरून जगायचं आहे. का तुम्ही तुमचं, समजा एखादे व्यक्ती असेल ती वय झालेलं आहे, का तुम्ही वय झाल्याची कारणं तुम्ही देत आहात, का तुम्ही सांगत आहात की नाही आता होणार नाही माझ्याकडून ह्या गोष्टी. नाही, खरंच करा. प्रामाणिकपणे सांगतो, मी अनेक आजूबाजूला लोक बघितलेली आहेत, अनेक मला मेसेज करतात, कारणं भरपूर देतात. कारणं देणं बंद करा. आपल्याला आपली प्रगती करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा. सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा व्हिडिओ जो आहे तुमच्या स्टेटसवर ठेवा, तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही अपलोड करा, सगळ्यांना पाठवा, जेणेकरून अनेकांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे. आपलं वय काहीही असू दे, पण आपल्याला जीवनामध्ये भरपूर प्रगती करायची आहे. ही गोष्ट तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा. अधिक महिन्यानिमित्त आपण श्रीमद भागवत पुराण घेतो आहोत. ते जे सुरू होणार आहे ते 5 ते 11 जूनला आहे. 2026ला रात्री 8 वाजता झूम लाईव्ह असणार आहे. श्रीमद भागवत पुराण ऐकल्यानंतर आपलं मन, बुद्धी, चित्त जे आहे ते शुद्ध होतं आणि आपल्याला आपल्या जगण्याचा एक वेगळा मार्ग मिळत असतो. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क तुम्ही करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अशा प्रकारे सिरीज तुम्हाला हवी आहे का आणि तुमचे काय प्रश्न आहे ते लिहून पाठवा. कारण की आत्तापर्यंत आपण अनेक आध्यात्मिक, धार्मिक उपाय पाहिलेले आहेत. आपण थोडं मॉडर्न पद्धतीने देखील जाऊया आणि त्याचबरोबर आपण ॲडव्हान्स सप्तचक्राचा कोर्स व्हिडिओज आपण सुरू करतो आहोत. ते देखील आपल्याला पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ऑल द बेस्ट.